नेमकं लिंगायतांचं तत्वज्ञान काय आहे आणि याचा मूळ गाभा काय? एक तथागत गौतम बुद्ध सोडले तर प्रत्येकाने स्वर्ग, नर्क, देव, दानव यासारख्या संकल्पनांना मान्यता दिली आहे. जगातला कोणताही धर्म हा मानवाच्या सामाजिक सांस्कृतिक विकासासाठीच निर्माण झालेला असतो. फिलॉसॉफी हा जो शब्द आहे किंवा तत्वज्ञान हा जो शब्द आहे, माणसाचं जगणं ज्या वेळेला एका विशिष्ट सिद्धांताच्या आधारे सुरू होतं, त्या सिद्धांतातली मूल्य व्यवस्था म्हणजे तत्वज्ञान, आणि ती नेहमी सकारात्मक असली पाहिजे. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणतात. ज्या धर्माला कार्ल मार्क्सने अपूची गोळी असं संबोधलेलं आहे, त्याच धर्माला समाज परिवर्तन आणि माणसाच्या अंतरंग परिवर्तनाचं एक अत्यंत सुंदर शस्त्र किंवा साधन म्हणून वापरलेलं आहे. लिंग ही संकल्पना पुढे अधिक विस्ताराने सांगता येईल का? इष्टलिंग नावाची संकल्पना आहे. इष्टलिंग म्हणजे या ब्रह्मांडाचं एक छोटं रूप म्हणजे इष्टलिंग. जाणीवपूर्वक ते काळ्या रंगाचं असतं. लिंगायतांचं त्रिमितीय तत्वज्ञान नेमकं काय आहे? अंगस्थळाला लिंगस्थळामध्ये विलीन करण्यासाठी 3 आयाम महात्मा बसवण्णांनी आणि त्यांच्या 770 शरणांनी सांगितले. आहे प्राध्यापक राजा मळगी सर. तर खास आपल्यासाठी लिंगायत तत्वज्ञान समजून सांगण्यासाठी आणि लिंगायत तत्वज्ञान यावरती चिंतन करण्यासाठी खास सांगलीहून आपल्याकडे आलेले आहेत. तर समाजवादी विचारसरणीचे आहेत. सरांचा संत साहित्य आणि शरण साहित्य या दोन्ही विषयावरती गाढा अभ्यास आहे आणि सरांचा आत्ताच नुकताच गौरव करण्यात आलेला आहे. एशियाई कल्चरल रिसर्च सेंटर बेंगलोर इथून त्यांना डॉक्टरेट सर्टिफिकेट देण्यात आलेलं आहे. चला सुरू करूया आपला आजचा पॉडकास्ट लिंगायत तत्वज्ञान. शरणार्थी सर, लिंगायत तत्वज्ञान आणि संपूर्ण भारतीय तत्वज्ञान, खूप तत्वज्ञानावरती भरपूर चिंतन झालेलं आहे. नेमकं लिंगायतांचं तत्वज्ञान काय आहे आणि याचा मूळ गाभा काय? हा ब्रॉडकास्ट पाहणाऱ्या सर्वांना सुरुवातीला माझा शरणार्थी. सुरुवातीलाच मी लिंगायत जागर या ब्रॉडकास्ट चॅनेलचे आभार मानतो. त्यांनी मला आज लिंगायत तत्वज्ञान नेमकं काय आहे हे समजावून सांगण्यासाठी या ठिकाणी निमंत्रित केलं. त्याबद्दल सुरुवातीला मी धन्यवाद देतो. आणि आता तुम्ही जो प्रश्न उपस्थित केलेला आहे तो फार मूलभूत आणि अत्यंत महत्वाचा असा प्रश्न आहे. भारतवर्षाला एक स्वतंत्र अशा पद्धतीचा इतिहास आहे. या भारतवर्षामध्ये एकदेशीय म्हणून काही धर्म निर्माण झालेले आहेत. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो धर्म आहे तो तथागत गौतम बुद्धांनी ज्या धर्माची निर्मिती केली तो बौद्ध धर्म. त्यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्याकडे जैन धर्माची निर्मिती झाली. जवळजवळ 24 तीर्थंकर या जैन धर्मामध्ये होऊन गेलेले आहेत. आणि शेवटचे जे 24वे तीर्थंकर आहेत ते महावीर आहेत. आणि त्यांनी जैन धर्माचं जे इतस्तः विस्कटलेलं तत्वज्ञान होतं ते एकत्रित करून लोकांच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. याशिवाय या भारतवर्षामध्ये ब्राह्मण धर्म किंवा ज्याला अलीकडच्या कालखंडामध्ये वैदिक धर्म असं म्हणतात, तो एक धर्म निर्माण झाला. आणि अगदी 12व्या शतकामध्ये ज्या धर्माच्या तत्वज्ञानाच्या संदर्भामध्ये आपण विचार करणार आहोत तो धर्म म्हणजे लिंगायत धर्म. त्या लिंगायतांचं या इतर धर्मांपैकी काही ठिकाणी साम्य आहे आणि काही ठिकाणी निश्चितपणे भेद आहे. साम्य काय आहे तर भारतीय धर्मांमध्ये एक तथागत गौतम बुद्ध सोडले तर प्रत्येकाने स्वर्ग, नर्क, देव, दानव यासारख्या संकल्पनांना मान्यता दिली आहे. जगातला कोणताही धर्म हा मानवाच्या सामाजिक सांस्कृतिक विकासासाठीच निर्माण झालेला असतो.
जगातला कोणताही धर्म हा वाईट धर्म नाही. प्रत्येक धर्माचं उद्दिष्ट आहे की माणसाचा विकासच झाला पाहिजे. पण तो धर्म जे अंगीकारतात आणि त्या धर्माला पुढच्या पिढीकडे घेऊन जाणारे जे मध्यस्थ असतात, ते मध्यस्थ त्या धर्मामध्ये काहीतरी स्वतःचं गोवण्याचा प्रयत्न करतात आणि त्या धर्माची शुद्धता काही प्रमाणामध्ये कमी करण्याचा प्रयत्न करतात. पण आपल्या देशामधील बौद्ध धर्म असेल, जैन धर्म असेल किंवा नंतर 12व्या शतकात निर्माण झालेला लिंगायत धर्म जो आहे, या धर्माला अवैदिक धर्म या नावांनी संबोधलं जातं. आणि वैदिक धर्मामध्ये जो कर्मविपाकाचा सिद्धांत सांगितलेला आहे, त्या कर्मविपाकाच्या सिद्धांतामध्ये असं सांगितलेलं आहे की गतजन्माच्या कर्मावर या जन्मामध्ये तुम्हाला कोणत्या वर्णामध्ये जन्म मिळाला. खरं म्हणजे विज्ञान काय सांगतं? विज्ञान जन्म हा अपघात आहे, त्याला एक वैज्ञानिक कारण आहे, त्या कारणांनी जन्म झालेला आहे. त्याचा आणि पूर्वजन्माचा काही संबंध असण्याची कुठेही शक्यता नसताना सुद्धा काही लोकांनी पूर्वजन्माशी वैदिक तत्वज्ञानामध्ये जन्माचा संबंध जोडला आणि त्याच्यातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये विषमता आपल्या देशामध्ये निर्माण झाल्या. लैंगिक विषमता, त्यानंतर आर्थिक विषमता, सामाजिक विषमता, अशा सर्व प्रकारच्या विषमता निर्माण झाल्या. आणि तथागत गौतम बुद्ध आणि महात्मा बसवण्णा यांनी मूलतः या देशातल्या लोकांना विषमतेपासून मुक्त होऊन जे वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवणारा हा एक अत्यंत महत्वाचा धर्म. जे काही आपण चर्चा करताना फिलॉसॉफी हा जो शब्द आहे किंवा तत्वज्ञान हा जो शब्द आहे, हा शब्द लिंगायत मध्ये कुठे कुठे जुळतो? तत्वज्ञान या शब्दाचा जो अर्थ आहे तो आज अत्यंत चुकीच्या पद्धतीनं लोक स्वीकारतात. तत्वज्ञान हे काहीतरी गूढ आहे, अनाकलनीय आहे, ते आपल्या बुद्धीच्या बाहेरचा आहे, असा एक आभास तत्वज्ञानाच्या बाबतीमध्ये निर्माण करून देण्याचा जाणीवपूर्वक धर्माचा व्यापार करणाऱ्या लोकांनी करून ठेवलेला आहे. पण तत्वज्ञान या शब्दाचा साधा, सोपा, सरळ असा अर्थ आहे माणसाचं जगणं ज्या वेळेला एका विशिष्ट सिद्धांताच्या आधारे सुरू होतं, त्या सिद्धांतातली मूल्य व्यवस्था म्हणजे तत्वज्ञान, आणि ती नेहमी सकारात्मक असली पाहिजे. म्हणजे सकारात्मक मानवी जीवनाचं मूल्य व्यवस्था, सकारात्मक मानवी जीवनाची मूल्य व्यवस्था म्हणजे तत्वज्ञान, असं तत्वज्ञानाची व्याख्या करता येईल. लिंगायतांचं तत्वज्ञान जे आहे ते तत्वज्ञान समग्र मानव जातीच्या उद्धाराचे तत्वज्ञान आहे. काय झालं की बसवपूर्व काळ जो आहे तो बसवपूर्व काळ या देशामधल्या काही धर्म मार्तंडांनी काही सामाजिक सांस्कृतिक षडयंत्र निर्माण करून आपल्या ताब्यामध्ये ठेवण्याचा प्रयत्न केलेला होता. आणि कोणतीही सत्ता, मग ती धर्मसत्ता असू दे, राजकीय सत्ता असू दे, किंवा आर्थिक सत्ता असू दे, किंवा सामाजिक सत्ता असू दे, ज्या वेळेला त्या सत्तेमध्ये एकाधिकारशाही येते त्यावेळेला त्याच्यामध्ये भ्रष्टाचार, सामाजिक पातळीवरचं माणसाचं शोषण, सांस्कृतिक पातळीवरचं माणसाचं शोषण आणि लैंगिक पातळीवरचं माणसाचं शोषण हे होत होतं. आणि त्याला थांबवण्यासाठी महात्मा बसवण्णांनी लिंगायत नावाचा एक अत्यंत वैज्ञानिक विचार दिला की ज्या विचारालाच नंतरच्या कालखंडामध्ये लिंगायत धर्म या नावाने आपण संबोधतो. बरोबर. धर्म ही अफूची गोळी आहे असं म्हणतात. तर आपल्याला भरपूर जे काही मांडणारे आहेत, विचारवंत आहेत किंवा पाश्चात्य विचारवंत आहेत, त्यांच्यामध्ये आणि भारतीयपणे
एका तत्ववेत्यांनी विवेचन केलेलं आहे आणि त्या तत्ववेत्याचं नाव आहे कार्ल मार्क्स. कार्ल मार्क्स यांनी ज्या धर्मांचा अभ्यास केला, विशेषतः त्याच्यासमोर युरोपमधील ख्रिश्चन धर्म होता आणि ख्रिश्चन धर्म वाईट नाही, पण तो ख्रिश्चन धर्म ज्या पोपशाहीच्या हातामध्ये निरंकुश पद्धतीनं गेलेला होता आणि त्यांनी जे शोषण केलेलं होतं ते शोषण पाहिल्यानंतर कार्ल मार्क्सने ते विधान केलेलं होतं की माणसांना प्राथमिक गरजा पूर्ण करता ज्या वेळेला येत नाहीत राजसत्तेला, त्यावेळेला धर्माची अफूची गोळी दिली की त्यांच्या प्राथमिक गरजा ते विसरतात. पण महात्मा बसवण्णांनी ज्या धर्माला कार्ल मार्क्सनी अफूची गोळी असं संबोधलेलं आहे, त्याच धर्माला समाज परिवर्तन आणि माणसाच्या अंतरंग परिवर्तनाचं एक अत्यंत सुंदर शस्त्र किंवा साधन म्हणून वापरलेलं आहे. आणि धर्माच्या माध्यमातून आपण मानवाचा सर्वांगीण विकास करू शकतो, याच्यावर महात्मा बसवण्णांचा विश्वास होता. म्हणून महात्मा बसवण्णांनी धर्म नाकारलेला नाही. ओके. धर्माला त्यांनी महत्व दिलेलं आहे. बरोबर. मग महात्मा बसवण्णांनी धर्म नाकारलेला नाहीये, धर्म स्वीकारलेला आहे. मग त्यांनीही या अशा प्रकारचे त्यांच्या कालखंडामध्ये त्यांच्या अवतीभोवती, जसं आपल्याला माहिती आहे की त्यावेळेस नाथ संप्रदाय, सिद्ध पुरुषांचं त्यावेळेस वर्चस्व होतं, त्या काळामध्ये होतं अवतीभोवती. तर बसवण्णांनी असाच प्रकारे, म्हणजे त्यांनी जी सुरुवात केलेली आहे अशाच प्रकारे काय केलं, म्हणजे इष्टलिंग वगैरे. महात्मा बसवण्णा ज्या काळामध्ये हा अत्यंत वैज्ञानिक धर्म मांडत होते, तो काळ जर आपण लक्षामध्ये घेतला, म्हणजे तौनिक दृष्ट्या भारतवर्षाच्या अनुषंगाने, तर तो भारताच्या इतिहासातील मध्ययुगीन काळ आहे. बरोबर. म्हणजे भारताचा इतिहास आपल्याला 3 काळामध्ये समजावून घ्यावा लागतो. एक प्राचीन काळ, ज्याला एन्सेंट हिस्ट्री असं म्हणतो. दुसरा मध्ययुगीन काळ, ज्याला आपण मिडिवल हिस्ट्री असं म्हणतो. आणि तिसरा आधुनिक काळ, ज्याला आपण मॉडर्न हिस्ट्री असं म्हणतो. बसवण्णा ज्या काळात होऊन गेलेला तो काळ आहे तो मध्ययुगीन काळ. आणि संपूर्ण भारताचा इतिहास जर आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला, तर मध्ययुगीन कालखंडाला अनेक इतिहासकारांनी अ डार्क नाईट ऑफ हिस्ट्री अशा पद्धतीनं शब्दप्रयोग वापरलेले आहेत. त्याला अंधार युग असं म्हटलेलं आहे. घराचा त्याग करणारे मानव कल्याणासाठी इतिहासामध्ये 2च व्यक्तिरेखा होऊन गेलेल्या आहेत. एक सत्य काय आहे हे शोधण्यासाठी तथागत गौतम बुद्ध, सिद्धार्थ त्यांचं मूळचं नाव, ते घरातून बाहेर पडले आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी ते भटकत राहिले. आणि त्याच सत्याच्या शोधासाठी, त्याच ज्ञानाच्या शोधासाठी आणि ते ज्ञानाचा मानव मुक्तीसाठी उपयोग करून घेण्यासाठी महात्मा बसवण्णा कुडल संगमला गेले. कुडल संगमला तरी का गेले? कारण त्या काळातलं कुडल संगम हे एक धर्मक्षेत्र होतं. अनेक धर्माच्या त्या ठिकाणी शाखा होत्या आणि त्याच्या सगळ्याचा अभ्यास व्हायचा. तिथे ते 12 वर्ष त्यांनी सगळ्या धर्मांचा, विशेषतः वेद, उपनिषद, आगम, निगम, श्रुती, स्मृती, आरण्यक, ब्राह्मण्यक, असे सगळे जे भारतीय प्राचीन ग्रंथ म्हणतो तत्वज्ञानाचे, ते सगळे ग्रंथ त्यांनी अभ्यासले. आणि त्यांच्या लक्षात आलं, मी माझ्या डोळ्यांनी जो समाज पाहतो आहे, त्या समाजाला शाश्वत केवल आनंद यातला कोणताही धर्मग्रंथ देऊ शकत नाही. म्हणून आपण नव्याने काहीतरी वेगळी मांडणी केली पाहिजे. आणि म्हणून त्यांनी लिंगायत नावाचा विचार सुरुवातीला सुरू केला आणि त्याच्यातून मग लिंगायत धर्म पुढे आला. हे लिंगायत निर्मितीचे.
आणि परत बसवण्याने इष्टलिंगच काय दिलं, इष्टलिंगामागची भूमिका काय आहे, हे थोडक्यात सांगा. मग आपण मूळ तत्वज्ञानावरती येऊया. भारतातल्या कोणत्याही धर्मामध्ये दोन महत्वाच्या संकल्पना मांडलेल्या आहेत. एक प्रकृती आणि पुरुष. प्रकृती ही स्थूल असते. स्थूल म्हणजे काय, की ज्याला शब्द, स्पर्श, रस, गंधादी माध्यमातून आपल्याला अनुभवता येते, त्याला आपण स्थूल संकल्पना असं म्हणतो. प्रकृती हे स्थूल आहे आणि पुरुष हे सूक्ष्म आहे. आणि सूक्ष्मातून प्रकृती निर्माण झालेली आहे आणि सूक्ष्म हे अविनाशी आहे. प्रकृती हे कधी ना कधीतरी नष्ट होणार आहे. ज्या वेळेला प्रकृती नष्ट होते त्यावेळेला ती सूक्ष्मात जाऊन मिसळते. सूक्ष्मातून सुरू झालेला प्रवास परत स्थूलाकडून परत सूक्ष्माकडे असा हा गोल आहे, एक वर्तुळ आहे. महात्मा बसवण्णांनी सुद्धा हेच केलं. महात्मा बसवण्णांनी प्रकृती आणि पुरुष या संकल्पनेला नव्या परिभाषा दिल्या. कोणत्या नव्या परिभाषा आहे, की लिंगायतांमध्ये दोन महत्वाचे स्थळ मांडलेले आहेत. एक अंगस्थळ, की जे मगाशी मी म्हणालो त्याला आपण प्रकृती म्हणू, आणि दुसरं आहे ते लिंगस्थळ. लिंगस्थळापासून अंगस्थळ निर्माण झालेलं आहे आणि अंगस्थळ हे पुन्हा लिंगस्थळामध्ये विलीन होणार आहे. त्याला फार सुंदर शब्दप्रयोग आहे, लिंगांग सामरस योग. म्हणजे माणसाचा जन्म कशासाठी झालेला आहे, तर ज्या लिंगस्थळापासून आपण आलेलो आहोत त्या लिंगस्थळामध्ये परत आपण विलीन व्हायचं, एकरूप व्हायचं, सामरस व्हायचं, एकरूप व्हायचं. त्यालाच त्यांनी ऐक्य नावाची संकल्पना वापरलेली आहे. लिंगायतांमध्ये मोक्ष ही संकल्पना नाही, लिंगायतांमध्ये ऐक्य ही संकल्पना. ऐक्य म्हणजे काय, ऐक्य म्हणजे एकमेकात मिसळणे. जे अंगस्थळ आहे ते अंगस्थळ म्हणजे शरीर जे स्थूल आहे आणि लिंग हे सूक्ष्म आहे. पण सूक्ष्माचा अनुभव कसा घ्यायचा, म्हणजे थोडस गमतीशीर आहे सगळं. जे नाही ते आहे अशी कल्पना करून सूक्ष्माला समजावून घ्यावं लागतं. मग बसवण्णांनी त्याच्यासाठी एक उपाय काढला. काय उपाय काढला, की लिंग म्हणजे लौकिक अर्थाने बघायचं झालं तर ईश्वर, शिव, अशीच महात्मा बसवण्णांच्या डोक्यामध्ये सुद्धा संकल्पना आहे. पण ईश्वराचं रूप काय, काही धर्मांमध्ये ईश्वराचे अवतार सांगितलेले आहेत. म्हणजे तू रामाच्या अवतारामध्ये, कृष्णाच्या अवतारामध्ये, वराहाच्या अवतारामध्ये, मत्स्य अवतारामध्ये, कुर्म अवतारामध्ये असे वेगवेगळ्या प्रकारचे अवतार सांगितलेले आहेत. ती अवतार कल्पना महात्मा बसवण्णांनी नाकारलेली आहे. महात्मा बसवण्णा काय सांगतात, ईश्वर हे सूक्ष्म आहे, हे तत्व आहे, पण ते दिसत नाही डोळ्यांनी. बरोबर. मग त्याच्यासाठी, तो दिसण्यासाठी इतर धर्मांमध्ये मंदिर नावाची संकल्पना आणली. महात्मा बसवण्णा डोळ्यांनी बघत होते, मंदिर संकल्पना वाईट नाही, पण मध्ययुगीन कालखंडामध्ये मंदिर हे मानवाच्या शोषणाची केंद्र बनलेली होती. म्हणजे आजही ती परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. काही प्रमाणात आहे, काही नाही, मोठ्या प्रमाणामध्ये, खूप मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरामध्ये जेवढं शोषण होतं तेवढं अन्यत्र कुठेही होत नाही. मंदिरामध्ये आर्थिक शोषण होतं आणि सगळ्यात वाईट गोष्ट आहे, मंदिरांमध्ये लैंगिक शोषण सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये झालेलं आहे. आजही आपण 21व्या शतकाच्या 3ऱ्या दशकामध्ये वावरतो आहोत. तुम्हाला सांगितलं तर आश्चर्य वाटेल, आपल्या देशातल्या बऱ्याच मंदिरांमध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. अगदी स्त्री देवतांच्या मंदिरांमध्ये सुद्धा स्त्रियांना प्रवेश नाही. इतकी वाईट आहे आणि हे शोषण आहे एक प्रकारचं. स्त्रियांना काय वाटतं,
की स्त्रीला जर मंदिरामध्ये प्रवेश दिला गेला नाही तर तिच्या मनामध्ये न्यूनगंड निर्माण होतो. माझ्यामध्ये काहीतरी वैगुण्य आहे किंवा मी काहीतरी पाप केलेली आहे म्हणून मी स्त्री म्हणून जन्माला आलेली आहे आणि त्यामुळे मला मंदिरामध्ये प्रवेश नाही. हे एक प्रकारचं स्त्रीचं शोषण आहे. आणि त्यामुळे माणसं आत्मविश्वास गमावून बसतात. हे महात्मा बसवण्णांना थांबवायचं होतं. म्हणून त्यांनी मंदिर संकल्पनेला नकार दिला आणि आपला देव आपल्या बरोबर असला पाहिजे म्हणून त्यांनी इष्टलिंग नावाची एक परिकल्पना निर्माण केली. स्पष्ट शब्दांमध्ये बोलायचं झालं तर ही परिकल्पनाच आहे. इष्टलिंग त्यांनी तयार केलं. इष्टलिंग म्हणजे काय? त्याचा जर तुम्ही आकार बघितला तर तो विश्वाकार आहे. तो काळ्या रंगाचा आहे. विश्वाचं एक रूप म्हणजे पिंडी आणि ब्रह्मांडी असा जे पिंडात आहे तेच ब्रह्मांडात आहे आणि जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. हाच विचार या ठिकाणी आहे. सूक्ष्म अशा शिवतत्वाला समजावून घेण्यासाठी त्यांनी इष्टलिंग नावाची परिकल्पना दिली. आणि तुम्हाला मंदिरामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुमचा देव सदैव तुमच्या बरोबर तुमच्या गळ्यात राहील म्हणून त्यांनी इष्टलिंगाची परिकल्पना दिली. आता ओघांनी हा विषय आला म्हणून तो मुद्दा मी आताच क्लिअर करून टाकतो की लिंगायतांमध्ये पूजा नावाची संकल्पना नाही. बरोबर, हा गैरसमज आहे. लिंगायतांमध्ये अनुसंधान आहे. पूजा म्हणजे काय? गंध, पत्र, पुष्प, नैवेद्य या सामुग्रीच्या माध्यमातून देवाची आराधना करणे. महात्मा बसवण्णांनी ते नाकारलेलं आहे. महात्मा बसवण्णांनी जे इष्टलिंग दिलेले आहे ते इष्टलिंग म्हणजे ते आपल्या करतळावर ठेवायचं आणि दररोज त्याच्याशी त्राटक करायचं, योग करायचा. त्याला लिंगांग सामरस योग असा शब्दप्रयोग वापरलेला आहे तत्वज्ञानामध्ये. आणि अशी कल्पना करून घ्यायची की आपण अंगस्थळ लिंगस्थळामध्ये विलीन करतो आहोत आणि त्यांच्यामध्ये एकरूपता येते. आणि ऐक्य म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर अल्टिमेट हॅपीनेस म्हणजे ऐक्य, आनंद देणं ही अत्यंत महत्वाची गोष्ट. आणि त्याच्या प्राचीन भारतामध्ये ज्या भटक्या जमाती होत्या त्या भटक्या जमाती हातामध्ये लिंग घेऊन आपल्या बरोबर ते लिंग घेऊन जायचे. पण त्याही लिंगाच्या बाबतीमध्ये काही अंधश्रद्धा समाजामध्ये पसरवल्या गेल्या आणि त्याचंही शोषण व्हायला लागलं. सुचिरभूतता नावाची एक गोष्ट मध्यंतरी घुसडवली. सुचिरभूतता म्हणजे काय? ज्याला सोप्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर सोळं. ओके. म्हणजे लिंग पूजेसाठी तुम्ही सुचिरभूत असलं पाहिजे. आपल्याकडे पुरुषांनीच पूजा का करायची? तर पुरुषांना मासिक पाळी येत नाही आणि स्त्रियांना मासिक पाळी येते आणि मासिक पाळी ही वाईट गोष्ट आहे म्हणजे ती नैसर्गिक आहे. बसवण्णा डोळ्यांनी बघत होते आणि ही वाईट गोष्ट आहे त्यामुळे त्यांना लिंग पूजेचा अधिकार नाकारला. म्हणून महात्मा बसवण्णांनी सगळ्या पंचसूतकांना, 5 प्रकारची सूतक आहेत तुम्हाला सगळ्यांना माहित आहे, मी त्याच्या तपशिलामध्ये जात नाही, त्या सगळ्या पंचसूतकांना नाकारून इष्टलिंग नावाची संकल्पना आणली. इष्टलिंग म्हणजे या ब्रह्मांडाचं एक छोट रूप म्हणजे इष्टलिंग. आणि जाणीवपूर्वक ते काळ्या रंगाचं असतं. म्हणजे ज्या लोकांना माहित नाही त्या लोकांच्यासाठी आपल्याला दाखवायला काय हरकत नाही. तर इष्टलिंग नेमकं काय असतं तर हे इष्टलिंग असतं आणि हे विश्वाकार आहे, काळ्या रंगाचं आहे. काळ्या रंगाचं यासाठी ठेवलेलं आहे ते अनुसंधान आपल्याला साधायचं आहे. आपल्या डोळ्याच्या बुबळाचा रंग काळा आहे बरोबर आणि याचा रंग काळा आहे. त्यामुळे त्या दोन एकाच रंगाचं त्या ठिकाणी सामरसता होण्यासाठी खूप चांगला उपयोग होतो. आणि म्हणून ही इष्टलिंगाची परिकल्पना दिली. आणि या लिंगाला पंचसूतक स्पर्श करू शकत नाही. स्त्रियांनी त्यांच्या ऋतुस्नांत अवस्थेमध्ये सुद्धा इष्टलिंगाची पूजा करावी अशा पद्धतीचा अधिकार महात्मा बसवण्णांनी दिलेला आहे. इतकं हे वैज्ञानिक असं आहे. आणि इथे पूजा नाही, अनुसंधान आहे. बरोबर.
त्राटक करायचं. मी माझ्या डोळ्यातली किरणं त्या लिंगापर्यंत न्यायची आणि एक वेळ अशी येते की मीच त्या लिंगामध्ये समर्पित झालेलो आहे. म्हणजे पतंजलींनी अष्टांग योगामध्ये 8व्या पायरीवर जी समाधीची अवस्था सांगितलेली आहे तीच अवस्था महात्मा बसवण्णांनी या लिंगांग सामरस्य योगामध्ये सांगितलेलं आहे आणि त्यालाच ऐक्य असं म्हटलेलं आहे. ऐक्य हे मृत्यू उपरांत नाही. आपल्याकडे ऐक्य याची देहा याची डोळा दररोज त्राटक करून अनुभव घेण्याची ही संकल्पना. अगदी जम्मू काश्मीरचा राजा मुळीगे मारय्या म्हणून ज्याचं नंतर नामकरण केलं, हा राजा होता आणि बसवण्णांची कीर्ती ऐकून, त्यांचे समतेचे विचार ऐकून, मानवमुक्तीचे विचार ऐकून तो बसव कल्याणला आला आणि तो अनुभव मंडपाचा सदस्य झाला. असे 770 लोक होते. अनुभव मंडपाची रचना आपण घेऊया आणि त्याचं उद्दिष्ट काय मी तुम्हाला सांगेन नंतर. 770 शरण होते. 770 शरणांमध्ये 70 स्त्रिया होत्या. म्हणजे हे फार महत्वाचं आहे. म्हणजे सामाजिक क्रांती करत असताना सर्वांना घेऊन क्रांती करणं ही महात्मा बसवण्णांची अत्यंत महत्वाची गोष्ट होती. सर्व जातीतले, सर्व धर्मातले, सर्व प्रकारचा कायक करणारे लोक त्या बसव कल्याणला आले आणि बसवण्णांचं एक अत्यंत महत्वाचं सांगणं होतं की तुम्ही जे अनुभव मंडपामध्ये येता तो कुणीतरी बाबा सांगतोय याच्यावर विश्वास ठेवून यायचा नाही किंवा मी सांगतोय त्याच्यावरही विश्वास ठेवायचा नाही. म्हणून महात्मा बसवण्णांनी पहिली गोष्ट नाकारली, बाबा वाक्य प्रमाणम. आपल्या देशामध्ये कुणीतरी एक बाबा असतो आणि तो काहीतरी सांगतो आणि चिकित्सा न करता फॉलोअर्स ते स्वीकारत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं, त्या बाबाकडे निरंकुश सत्ता निर्माण होते आणि मग तो शोषण करायला लागतो. त्याची अनेक उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत. बरोबर. म्हणून महात्मा बसवण्णांनी बाबा वाक्य प्रमाणम नाकारलं अनुभव मंडपामध्ये. ग्रंथ वाक्य प्रमाणम सुद्धा त्यांनी नाकारलं, कारण ग्रंथांमध्ये घोटाळे आहेत. मनुस्मृती सारखा जर ग्रंथ तुम्ही घेतला, ग्रंथ आहे पण त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारच्या विषमता मांडलेल्या आहेत. त्यामुळे ग्रंथावर सुद्धा विश्वास ठेवू नका. मग काय म्हणायचं? बाबावर विश्वास ठेवू नका, ग्रंथावर विश्वास ठेवू नका. मग कशावर विश्वास ठेवायचं? पर्याय दिलाय महात्मा बसवण्णांनी. जसं मंदिर मठ नाकारून इष्टलिंग पर्याय दिला, तसं बाबा वाक्य आणि ग्रंथ वाक्य नाकारून महात्मा बसवण्णांनी अनुभव वाक्य प्रमाणम. कशाला प्रमाण मानायचं? तुला अनुभव येत असेल तर ते मान्य कर. आणि विज्ञान सुद्धा हेच सांगते ना. बरोबर. महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपामध्ये अनेक प्रयोग केलेले आहेत. आणि प्रयोगामध्ये अनुभवाला फार महत्व आहे. जो अनुभव येतो तू अगोदर स्वतःवर प्रयोग कर आणि मग तुला आलेला अनुभव वचनाच्या माध्यमातून मांड आणि ते लोकांच्या समोर आण. आणि ज्या वेळेला ते आणायचं, ते 770 लोकांना तो अनुभव आला पाहिजे. जसा मला अनुभव आला, ते साखर मला गोड लागते म्हणून ते अल्टिमेट ट्रुथ आहे असं आपण मानायचं नाही. तो माझा व्यक्तिगत अनुभव आहे ना. बरोबर. सगळ्यांना ती साखर गोड लागलं पाहिजे, मग ते सत्य होऊ शकतं. एक उदाहरण म्हणून असं या जगण्यामध्ये अनेक प्रकारचे सत्य आहेत. ते सगळ्यांना समान पातळीवर जर येत असतील तर त्याला तत्व म्हणून मान्यता द्यायचं, मूल्य म्हणून मान्यता द्यायचं. अनुभव मंडपाची संकल्पना. अनुभव मंडपाचे पहिले जगद्गुरु अल्लम प्रभू. पुन्हा बसवण्णांची क्रांतिकारी भूमिका आपल्याला या ठिकाणी दिसते. अल्लम प्रभू हे एक कैकाडी नर्तक काम करणारे मागासवर्गीय जातीतले होते. त्यांना त्यांनी जगद्गुरु, खरं म्हणजे स्वतः जगद्गुरु होऊ शकले असते, पण महात्मा बसवण्णांनी ते नाकारलं. अल्लम प्रभूंना त्यांनी जगद्गुरु. त्यांच्या अध्यक्षतेखाली अनुभव मंडपामध्ये सगळ्यांना विचार मांडण्याची संधी देणारं अनुभव मंडप म्हणून लोकशाहीचं पहिलं प्रारूप जर संपूर्ण जगामध्ये कोणी मांडलेलं असेल तर ते महात्मा बसवण्णांनी अनुभव मंडपाच्या माध्यमातून मांडलेला. आणि त्या अनुभव मंडपातून लिंगायत तत्वज्ञान विकसित झालेलं आहे. आधारित तत्वज्ञान हे लिंगायत तत्वज्ञान. सर, लिंगायतांचं त्रिमितीय तत्वज्ञान नेमकं काय आहे?
महात्मा बसवण्णांचा विचार हा अत्यंत पारदर्शी स्पष्टच आहे. कुठलीही गोष्ट ते आडपडदा ठेवून करत नाहीत. महात्मा बसवण्णांना या समाजामध्ये माणसाचं सामाजिक, सांस्कृतिक आणि व्यक्तिगत अशा पद्धतीचं परिवर्तन करून विकासाकडे घेऊन जायचंय. तथागत गौतम बुद्धांचं एक फार सुंदर वाक्य आहे. या जगात दुःख आहे, दुःखाला कारण आहे आणि ते कारण नष्ट केलं तर दुःख नष्ट करता येतं. महात्मा बसवण्णांचा त्या बुद्धांच्या तत्वज्ञानावर विश्वास होता. महात्मा बसवण्णांना हेच वाटत होतं की या जगातलं दुःख नष्ट झालं पाहिजे. जसं बुद्धांच्या बाबतीमध्ये असं म्हणतो की बुद्धांचं तत्वज्ञान हे दुःख मुक्तीचं तत्वज्ञान आहे, तसं महात्मा बसवण्णांचं तत्वज्ञान हे सुद्धा मानवी जीवनातील दुःख मुक्तीचं तत्वज्ञान आहे. दुःख मुक्त झालेलं आहे हे कसं ओळखायचं की दुःखाची जागा ज्या वेळेला आनंद ही संकल्पना घेते त्यावेळेला दुःखमुक्त झालेलं असतो. ऐक्य नावाची जी संकल्पना महात्मा बसवण्णांनी सांगितलेली आहे, ते ऐक्य म्हणजे अल्टिमेट हॅपीनेस, असं मी मगाशी तुम्हाला सांगितलं. सगळे लोक हे आनंदी व्हावेत हा बसवेश्वरांचा अत्यंत महत्वाचा विचार आहे. लिंगायत तत्वज्ञान त्रिमितीय आहे, हे अगदी बरोबर आहे. ते त्याला 3 आयाम आहेत, 3 डायमेन्शन्स मध्ये ते आहे. अंगस्थळाला लिंगस्थळामध्ये विलीन करण्यासाठी 3 आयाम महात्मा बसवण्णांनी आणि त्यांच्या 770 शरणांनी सांगितलेले आहेत. पहिला आयाम जो आहे त्या आयामाला अष्टावरण असं म्हणतात. लिंगायतांनी 8 प्रकारची सुरक्षा चक्र आपल्या भोवती निर्माण केली पाहिजेत. त्या सुरक्षा चक्रांनाच अष्टावरण असं नाव दिलेलं आहे. त्याच्यातलं अष्ट हा शब्द संख्यावाचक आहे आणि आवरण म्हणजे सुरक्षा चक्र. ते कोणते आहेत? 8 आवरण: गुरु, लिंग, जंगम, भस्म म्हणजे विभूती, रुद्राक्ष, मंत्र, पादोदक आणि प्रसाद. ही आवरण धारण केली की माणूस शुचिर्भूत होतो, शुद्ध होतो, सात्विक होतो. मग ही अष्टावरण धारण केलेल्या माणसाकडून 5 प्रकारचे आचार करायला महात्मा बसवण्णा प्रवृत्त करतात. माणसाने कसं वागायला पाहिजे? 5 प्रकारचे आचार त्यांनी त्याच्या आयुष्यामध्ये अवलंबले पाहिजेत. त्याच्यातला पहिला लिंगाचार, म्हणजे त्यांनी लिंग धारणा केली पाहिजे गळ्यामध्ये. सदाचार म्हणजे तो सोशल जस्टिसचा नेहमीच विचार केला पाहिजे, सदाचारी जीवन जगला पाहिजे. शिवाचार, जे जे सत्य आहे, शिव आहे, सुंदर आहे, त्याचं अनुकरण त्यांनी केलं पाहिजे. गणाचार, गण या शब्दाचा अर्थ आहे की गण म्हणजे लोक, लोकांच्या उद्धारासाठी जे मला समजलेलं आहे ते लोकांना समजण्यासाठी तो गणाचार त्यांनी केला पाहिजे. आणि भृत्याचार याचा अर्थ ज्या वेळेला आपल्याला ज्ञान प्राप्ती होते त्यावेळेला आपण संपूर्ण जगाकडे बंधुत्वाच्या संकल्पनेने बघितलं पाहिजे. याला भृत्याचार असं म्हणतात. असे 5 आचार आहेत. म्हणजे मी अष्टावरण सांगितलं, पंचाचार सांगितलं, पण या दोन्ही गोष्टीपेक्षा सगळ्यात महत्वाचा जो लिंगायतांचा तिसरा आयाम आहे त्या आयामाला षटस्थळ सिद्धांत या नावाने सांगतात. याचं पहिल्यांदा सूत्रबद्ध मांडणी महात्मा बसवण्णांच्या भाचे, त्यांच्या बहिणीचा मुलगा, जे मगाशी ज्या अक्क नागलंबिकेचा मी उल्लेख केला, त्यांचा मुलगा चन्नबसवेश्वर, त्या चन्नबसवेश्वरांनी या षटस्थळाची संकल्पना सूत्रबद्धरित्या, हे पूर्वी होतच, फक्त सूत्रबद्धरित्या त्यांनी वचनांमधून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे षटस्थळ म्हणजे काय? मी मगाशी म्हणालो तसं षटस्थळामध्ये षट हा संख्यावाचक शब्द आहे. षट म्हणजे 6.
6 प्रकारच्या स्थळांचा प्रवास, आणि प्रत्येक स्थळावर ज्या वेळेला येतो म्हणजे 6 पायऱ्या आहेत. स्थळ म्हणजे पायऱ्या. लेवल. प्रत्येक पायरीवर तुम्ही ज्या वेळेला येता त्यावेळेला ज्या पहिल्या पायरीवर आहात त्या पायरीवरचे जे सगळे परिवर्तनाच्या गोष्टी आहेत ते तुमच्यामध्ये झाल्या तर दुसऱ्या पायरीवर तुम्हाला चढता येतं. दुसऱ्या पायरीवर आल्यानंतर तिथं जे तुमच्यामध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे ते झालं की तिसऱ्या, चौथ्या, 5व्या अशा 6 पायऱ्या या ठिकाणी आपल्याला त्यांनी सांगितलेल्या आहेत. फार गंमत आहे. 6 पायऱ्यांमध्ये नुसता प्रवास नाही तर तो परिवर्तनासहित प्रवास आहे. जर परिवर्तन होत नसेल तर महात्मा बसवांना असं म्हणतात की तुम्ही त्या षटस्थळाकडे येऊच नका. षटस्थळाचा विचार ज्यावेळेला तुम्ही करता त्यावेळेला तुमच्यामध्ये स्वपरिवर्तन ही अनिवार्य गोष्ट आहे. म्हणजे स्वपरिवर्तनाशिवाय लिंगायत तत्वज्ञान पूर्ण होऊ शकत नाही. त्याच्यातलं पहिलं जे स्थळ आहे ते भक्त स्थळ आहे. भक्त स्थळावर असलेला जो मनुष्य आहे त्याने काय केलं पाहिजे? लिंग तत्वाकडे जाण्यासाठी, आनंद ही संकल्पना प्राप्त करून घेण्यासाठी सामान्य प्रापंचिक दैनंदिन जीवन जगणारा माणूस दुःखी आहे कारण तो समस्यांनी ग्रासलेला आहे. त्या समस्यांनी ग्रासलेल्या माणसाला आनंदाकडे जर जायचं असेल तर त्यांनी पहिल्या पायरीवर लिंगायतांनी सांगितलेल्या भक्त स्थळावर यावं. भक्त स्थळावर येत असताना भक्त स्थळ म्हणजे काय? भक्त स्थळ या शब्दाचा अर्थ असतंय या सगळ्या चराचरावर विश्वास ठेवणं. दुर्दैवाने आपल्या देशामध्ये ब्रह्म एकच सत्य आहे आणि बाकी सगळं मिथ्य आहे, किंवा हे जग म्हणजे ब्रह्माला पडलेलं स्वप्न आहे असं एक नकारार्थी भूमिका मांडली गेलेली आहे. आणि त्यामुळे जगण्यामध्ये उदासीनता आली. जर ब्रह्म सत्य असेल आणि हे सगळं जर खोटं असेल तर जगायचं कशासाठी असा लोकांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला. महात्मा बसवांनी सांगितलं ब्रह्म सत्य आहे हे विधान खोटं आहे. तुम्ही जे शब्द स्पर्श रसगंधादी माध्यमातून ज्या ज्या गोष्टीचा अनुभव घेता ते सगळं सत्य आहे. किंबहुना तिने ब्रह्माची व्याख्या अशी केली ब्रह्म सत्य नाही, सत्य हेच ब्रह्म आहे. सत्य हेच ब्रह्म आहे आणि सत्य स्वीकारणं, श्रद्धापूर्वक स्वीकारणं, विश्वास ठेवणं, या सगळ्या चराचरावर माझा विश्वास आहे. या चराचराशी माझा काहीतरी संबंध आहे, मी एकटा नाही, या चराचराशी माझा संबंध आहे अशी कल्पना भक्त स्थळामध्ये करायची. आणि मग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये एक शिस्तबद्धता आणायचं. त्याच्यासाठी वेगवेगळे गोष्टी सांगितलेल्या आहेत. लिंगायतांची दैनंदिन आचरणाची एक संकल्पना आहे. लिंगायतांनी कधी उठावं, सूर्योदयापूर्वी उठावं, त्यांनी स्नान करावं, स्नान केल्यानंतर अल्पोपहार करून त्यांनी कायक करायला जावं. कायक आणि इष्टलिंग अनुसंधान याच्यामध्ये पसंती क्रमांक देत असताना सुद्धा त्यांनी कायकाला अधिक स्थान दिलेलं आहे. एक वेळ कायक करत असताना इष्टलिंगाचं अनुसंधान विसरला तरी चालेल, पण तुम्ही कायक अगोदर केलं पाहिजे. भक्ताची भूमिका ही अशी असली पाहिजे असा विचार महात्मा बसवांनी भक्त स्थळामध्ये त्यांनी सांगितलं. म्हणजे सामान्य माणसातून भक्त स्थळामध्ये आल्यानंतर हे परिवर्तन झाले पाहिजे. सगळ्या चराचरावर विश्वास असला पाहिजे, सत्यावर विश्वास असला पाहिजे, दैनंदिन जीवन अत्यंत सुचिरभूत त्याचं असलं पाहिजे. जे काही आपल्याला प्राप्त करायचंय ते श्रम करूनच प्राप्त केलं पाहिजे. आपल्या गळ्यातल्या इष्टलिंगाला दुधातोपाच्या अभिषेकाची आवश्यकता नाही. तुम्ही श्रम केल्यानंतर तुमच्या शरीराला जो घाम येतो त्या घामाचा अभिषेक जर त्या लिंगाला घातला तर तो लिंगदेव तुम्हाला प्रसन्न होईल. अशा पद्धतीची संकल्पना महात्मा बसवांनी भक्त स्थळामध्ये मांडली. त्यानंतर दुसरं स्थळ जे येतं त्याला महेश्वर स्थळ असं म्हणतात. इथे श्रद्धेचं निष्ठेत रूपांतर करायचंय. दुसऱ्या स्थळामध्ये श्रद्धेचं निष्ठेत, श्रद्धा आणि निष्ठा याच्यामध्ये काय फरक आहे? श्रद्धा म्हणजे ठीक आहे हे काहीतरी आहे हो,
असा विश्वास ठेवायचा. निष्ठा म्हणजे त्या श्रद्धेला दृढता प्राप्त करून द्यायची, म्हणजे ते आहेच अशी संकल्पना करायची. जे भक्त स्थळामधल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते निष्ठापूर्वक, माझा जन्म केवळ भोग घेण्यासाठी नाही, माझा जन्म हे स्वपरिवर्तनासाठी झालेलं आहे आणि मला माझ्या दुःखाबरोबर जगातलं सगळं दुःख नष्ट करायचं आहे, हे महेश्वर स्थळामध्ये निष्ठापूर्वक आपण समजावून घ्यायचं आहे. मग तिसरा स्थळ येतो तो प्रासादी स्थळ. प्रासादी स्थळामध्ये निष्ठेचं रूपांतर जागरूकतेमध्ये झालं पाहिजे. अवेअरनेस. अवेअरनेस तुमच्यामध्ये आला पाहिजे. तुम्ही कोणतीही गोष्ट तपासून घ्यायला शिकलं पाहिजे. त्याला चिकित्सा असा शब्दप्रयोग आणि विज्ञान सुद्धा तेच सांगतं. कुणी सांगतंय म्हणून त्याच्यावर विश्वास ठेवायचा नाही. तुम्ही ज्यावेळेला माहेश्वर स्थळामध्ये येता त्यावेळेला तुमच्या मनातल्या सगळ्या अज्ञानाच्या, सगळ्या अंधश्रद्धेच्या गोष्टी गळून केल्या पाहिजेत. आणि मग ज्या वेळेला हळूहळू तुम्ही स्वतः महेश व्हायला लागता, म्हणून प्रासादी स्थळामध्ये जागरूकता याला फार महत्वाच्या. अवेअरनेस तुमच्यामध्ये जे काही करायचंय ते समजावून घेऊन करायचं आहे. माझ्या घरामध्ये ही परंपरा चालत आलेली आहे म्हणून मी करायचं नाही. ती परंपरा योग्य आहे का, ती चांगली आहे का, त्याच्यातून माझ्या बरोबर माझ्या समाजाचं कल्याण होणार आहे का, असा विचार या प्रासादी स्थळामध्ये असली पाहिजे. अखंड जागरूकता म्हणजे त्याला असं म्हटलेलं आहे की साक्षीभाव पण म्हणतात. हा साक्षीभाव म्हणजे तटस्थपणे या सगळ्या गोष्टीकडे आपण बघायला शिकलं पाहिजे. याला प्रासादी स्थळ असं म्हणतात. आणि चौथा, पाचवा आणि सहावा स्थळ हे फार महत्वाचे. ते थोडंसं मी विस्ताराने या ठिकाणी बोलणार आहे. त्याच्यामध्ये प्राणलिंगी स्थळ नावाचा एक भाग आहे. याच्यामध्ये मी आणि विश्व याच्यामध्ये काय संबंध आहे, म्हणजे ज्यांनी ब्रह्मसत्य आणि जग मिथ्या आहे असा नकारार्थी विचार मांडला त्याला इथे छेद देतात महात्मा बसवांना. ते म्हणतात मी विश्वाचा एक भाग आहे आणि जर मी विश्वाचा एक भाग असेल तर माझा आणि विश्वाचा काहीतरी संबंध आहे. माझा आणि चराचरातल्या सगळ्या प्राणी, पक्षी, कीटक यांचा सुद्धा संबंध आहे. मी माझ्या सगण्यासाठी मी दुसऱ्यांच्यावर अन्याय करता कामा नये. फार त्यांनी प्राणलिंगी स्थळामध्ये असं सांगितलेलं आहे, मला तरी जगायचंय, मला तरी आनंदी व्हायचंय, पण माझा आणि विश्वाचा संबंध, मी एकटा नाही, माझ्या बरोबर हे सगळे आहेत. यांना कळत नाही सृष्टीमधले जे प्राणी आहेत, पशु आहेत, पक्षी आहेत, त्यांना कळत नाही कारण त्यांना बुद्धी नाही. त्यांची जबाबदारी माझी. प्राणलिंगी अवस्थेमध्ये गेल्यानंतर काय होतं त्याचं एक उदाहरण फार सुंदर दिले. विश्व. महात्मा बसवण्णांच्या घरी एकदा रात्री चोर येतात. बसवण्णा झोपलेले असतात आणि चोर आत शिरतात आणि कपाट फोडत असतात. आवाज येतो आणि महात्मा बसवण्णांची पत्नी जागी होते आणि ती बसवण्णांना उठवते की चोर आले, त्यांना पकडा आणि त्यांना राजाकडे पाठवा, त्यांना शिक्षा झाली पाहिजे. महात्मा बसवांना उठतात, शांतपणे विचार करतात. त्या चोराला त्या पत्नीने पकडून ठेवलेलं असतं, त्या चोराला घेतात, त्याच्या खांद्यावर हात टेकतात, त्याच्यासाठी पाठ मांडतात, त्या चोराला पाठावर बसवतात, त्याला घरातलं त्या रात्रीच्या वेळेला जे शिल्लक होतं ते खाऊ घालतात. महात्मा बसवण्णांची पत्नी निलांबिका ती प्रचंड चिडते, चोर आहे आणि त्याला तुम्ही खायला घालताय असं का? तेव्हा महात्मा बसवण्णांनी दिलेलं उत्तर फार महत्वाचं आहे. महात्मा बसवण्णा असं म्हणतात, चोर माझ्याच घरात का आला? कारण चोराला माहित आहे चोर त्याच घरात जातो की ज्या घरामध्ये त्याच्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती आहे, त्या घराला लागणाऱ्या गरजेपेक्षा जास्त संपत्ती आहे, अशाच घरांचा शोध लावतो. मला माहित नसताना कदाचित तू आपल्या गरजांपेक्षा जास्त संपत्ती त्या कपाटात साठवून ठेवलेली आहेस आणि त्यामुळे तो आपल्या घरात आलेला आहे. त्याच्यासाठी ते उदाहरण देतात, जमिनीमध्ये कुठेतरी ढीग साचायचा असेल मातीचा
तर कुठेतरी खड्डा अगोदर पडायला लागतो. कोणाकडे संपत्ती अतिरिक्त ज्या वेळेला येते त्यावेळेला ती कोणाच्या तरी वाट्याची असते. आणि म्हणून चोर माझ्या घरात आला याचा अर्थ त्याच्या वाट्याची संपत्ती अंश रूपाने काशाला माझ्याकडे आलेली आहे आणि त्यामुळे त्याला माफ करायला पाहिजे. मग चोर पाया पडतो, नंतर तो त्यांचा अनुयायी होतो, तो भाग वेगळा. याच्यातून सांगायचा महत्वाचा मुद्दा काय, चोराबद्दल सुद्धा सहानुभूतीने विचार करणं हे प्राणलिंगी अवस्थेमध्ये फार महत्वाचं मानलं गेलेलं आहे. आणि मग प्राणलिंगी चराचराबद्दल सहानुभाव, चराचराबद्दल ममत्वाची संकल्पना, चराचराबद्दल स्नेहभाव निर्माण झालं पाहिजे. हे माणसाच्या उन्नयन अवस्थेचं लक्षण आहे. विश्वाची माझी हा, हे विश्वची माझे घर, हे घरचं माझे विश्व, याच्यापासून हे विश्वची माझे घर, ऐसे मती जयाची स्थिर, अशी बुद्धी स्थिर झाली पाहिजे. इथपर्यंत त्या प्राणलिंगी अवस्थेमध्ये जातात. हे परिवर्तन आहे. आणि पण प्राणलिंगी अवस्थेतून ज्या वेळेला शुद्ध ज्ञान प्राप्त होतं, प्राणलिंगी अवस्थेमध्ये एक अनुभूती येते की शुद्ध ज्ञान, मी कोण आहे, माझी नेमकी ओळख काय, आणि ती दुसऱ्यांच्या सापेक्ष आपण करायचं नाही. म्हणजे कदाचित जर मी तुम्हाला विचारलं की माझी जरा ओळख करून द्या, तुम्ही मगाशी माझी ओळख करून दिला सुरुवातीला, ही ओळख म्हणजे माझी लौकिक ओळख आहे, माझी डिग्री, मी कुठे काम करतो, ही माझी खरी ओळख नाही. माझी खरी ओळख मी किती चांगला माणूस आहे हे करून देणं. आणि महात्मा बसवण्णांना हीच अपेक्षा आहे. एकदा तुम्हाला सत्याची, ज्ञानाची माहिती झाली की तुम्ही शरण स्थळावर पोचता. आणि शतस्थळामधला शरण स्थळाला अनन्यसाधारण महत्व आहे. म्हणून बसवण्णांच्या सगळ्या अनुयायांना शरण म्हणून संबोधलं जातं. शरण होणं हेच लिंगायत तत्वज्ञानाचं उद्दिष्ट आहे. म्हणजे आपण कशासाठी जन्माला आलेलो आहोत, तर माणूस म्हणून मरण्यासाठी जन्माला आलो आपण, माणूस म्हणून. पण माणूस म्हणून मरण्यासाठी आलेलो नाही, तर आपण शरण बनलं पाहिजे. शरण होणं म्हणजे काय, ज्ञानाची प्राप्ती झाल्यानंतर शरण अवस्था कशी असते, आत्मा बसवण्ण म्हणतात शरण निर्भय असला पाहिजे, शरण चिकित्सक असला पाहिजे, आणि 24 तास शरण आनंदी असला पाहिजे. कारण ज्यावेळेला सत्याची जाणीव होते त्यावेळेला भय आपोआप निघून जातं. आज दुःखी का आपण आहोत, कारण वेगवेगळ्या प्रकारचे फोबिया, आताचा मानसशास्त्र सांगतं की ते आपण सगळे फोबिया घेऊन जगतो आहोत. म्हणजे 90% लोक देवळात जाताना सुद्धा देवाच्या भीतीमुळे जातात. ही एक प्रकारची फोबी, हा एक प्रकारचा फोबी आहे. जोपर्यंत फोबी आहे तोपर्यंत तुम्ही भयमुक्त होणार नाही. आणि भयमुक्त होणं म्हणजे शरण. आणि हे केव्हा भयमुक्त अवस्था येते, सत्याची जाणीव ज्यावेळेला होते, ज्ञान प्राप्त ज्यावेळेला होतं त्यावेळेला आपण भयमुक्त होतो. आणि भयमुक्त अवस्था हे शरण आहे. आणि मग शरणाचं वर्णन करताना असं म्हणलं, शरण कसा असला पाहिजे, काळाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही आमची जात. कोणत्याही प्रकारच्या कळी काळाला तो घाबरत नाही, अगदी मृत्यूला सुद्धा घाबरत नाही. जो मृत्यूच्या भयाच्या पलीकडे गेलेला आहे तो शरण. म्हणून लिंगायतांमध्ये मृत्यू वाईट मानलेला नाही. मृत्यूला महाहुनिवी म्हटले. हुनिवी म्हणजे पौर्णिमा, कन्नडमध्ये हुनिवी म्हणजे पौर्णिमा. महानवमी, महाहुनिवी म्हणजे मृत्यू म्हणजे एक पौर्णिमा आहे. पौर्णिमेच्या दिवशी जसा पूर्ण चंद्र असतो तसं आयुष्य पूर्णत्वाला गेलं. त्या मृत्यूबद्दल सुद्धा आपल्या मनातलं भय निघून गेलं पाहिजे. आणि असं निर्भय ज्या वेळेला होतो, आणि निर्भयता हेच आनंदाला घेऊन येते. भय असलेला माणूस कधीही आनंदी होऊ शकत नाही. हे आत्मपरिवर्तनाचं सगळ्यात महत्वाची अवस्था आहे, शरण. आणि मग शरण एकदा निर्भय झाला तर तो चिकित्सक असतो. आणि सगळ्यात महत्वाचं शरणांचं लक्षण सांगितलेलं आहे, तो विकारमुक्त होतो, सगळ्या विकारांच्या पलीकडे जातो. आणि मग बुद्धत्वाला पोचण्याचा जो अनुभव आहे तो त्या ठिकाणी येतो. आणि मग शरण असे 5 पायऱ्या तुम्ही चढत आला, भक्तस्थळ, महेश्वर स्थळ, प्रासादी स्थळ,
प्राणलिंगी स्थळ, आणि मग शरण स्थळाला आल्यानंतर 6व्या स्थळाला तुम्हाला जावं लागत नाही. 6वं स्थळ तुम्हाला बक्षीस स्वरूपामध्ये मिळतं. 5 स्थळांचा प्रवास तुम्ही प्रामाणिकपणा केला, आपल्यामध्ये परिवर्तन झालं, की ऐक्य या शब्दाचा अर्थ तुम्ही ज्या वेळेला स्थूल शरीरातून सूक्ष्म लिंगामध्ये प्रवेश करता, त्यावेळेला तुम्ही स्वतः लिंग स्वरूप होऊन जाता. आणि तुम्ही लिंग स्वरूप ज्या वेळेला होता, त्यावेळेला तुम्हाला अल्टिमेट हॅपीनेस मिळतो. आणि ऐक्य हे मृत्यू उपरांत नाही, तर ऐक्य याची देहा याची डोळा आपल्याला अनुभवता येतो. ऐक्य स्थळाला पोहोचल्यानंतर तिथून पुढचा प्रवास हा आपला आनंदाचा प्रवास असतो. आणि हेच महात्मा बसवण्णांचं उद्दिष्ट आहे. महात्मा बसवण्णांच्या तत्वज्ञानाचं उद्दिष्ट काय? जात, वर्ग, लिंग विरहित, समताधिष्ठित, धर्मसहित आनंदमय समाज निर्माण करणे, हे महात्मा बसवण्णांचं उद्दिष्ट आहे. आणि त्यासाठी हा षटस्थळाचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे. लिंगायतांनी अष्टावरणाचं धारण करावं, पंच आचाराचा अवलंब करावा, आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे षटस्थळाचा प्रवास त्यांनी करावा. षटस्थळाचा प्रवास हा अत्यंत सायंटिफिक पद्धतीनं मनाच्या प्रबोधनाचा प्रवास आहे. स्वपरिवर्तन म्हणजे काय? मनाचं परिवर्तन. म्हणजे अष्टावरण हे एक असं सॉफ्टवेअर आहे. ते सॉफ्टवेअर जर आपल्या मनाला आपण मारून घेतलं, तर सर्व प्रकारचे भय नष्ट होतात, सर्व प्रकारचे विकार नष्ट होतात, आणि एक प्रकारचा अल्टिमेट हॅपीनेस आपल्या आयुष्यामध्ये निर्माण होतो. आणि तो निर्माण करण्याचे सामर्थ्य सध्या वर्तमानामध्ये एकाच तत्वज्ञानामध्ये आहे, आणि ते तत्वज्ञान म्हणजे षटस्थळाचं तत्वज्ञान, आणि ते लिंगायतांचं तत्वज्ञान आहे. इतकं महत्वाचं तत्वज्ञान महात्मा बसवण्णांनी सांगितलेलं आहे. त्या महात्मा बसवण्णांचे आपण सर्वांनी अनुकरण करणं ही आज काळाची गरज आहे. कारण आजचा समाज वेगवेगळ्या भीतींनी ग्रासलेला आहे. त्या भीती जर आपल्याला नष्ट करायच्या असतील, तर महात्मा बसवण्णांच्या षटस्थळाचा सिद्धांत आपण एकदा शांतपणे समजावून घ्यावं आणि भयमुक्त व्हावं, एवढीच मी या ठिकाणी अपेक्षा करतो. आणि तुम्ही मला या मुलाखतीसाठी बोलवलं, आणि अत्यंत सुंदर असे प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेत. याच्यातून लिंगायत नावाचा जो विचार आहे, की जे पुढे धर्म म्हणून पुढे आलेला आहे, तो विचार ज्यांना ज्यांना समजावून घ्यायचा आहे त्यांना थोडं बहुत समजेल. याच्यासाठी खूप पुस्तकं आज मराठीमध्ये उपलब्ध आहेत. पूर्वी कसं होतं, कानडीमध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या, त्यामुळे आपण अनभिज्ञ होतो. आज मराठीमध्ये खूप उपलब्ध आहेत. त्या पुस्तकांचा आपण अवलंब करावा. ही मुलाखत म्हणजे एक ट्रेलर आहे. खरं तत्वज्ञान तुम्हाला पुस्तकाच्या माध्यमातून कळेल, आणि त्याच्याकडे तुम्ही सगळे वळावेत, अशा पद्धतीची अपेक्षा व्यक्त करतो, आणि तुमचे आभार मानून मी थांबतो. शरणू शरणार्थी.